आणि आपलं काम होईल असा त्याचा स्वभाव. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजा शिवली. धोंडू मामाने कपडे इजा शिवली खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. चला तर मग पुढे. इजा जरा मिळालं, चांगली चाल. आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे इजा जरा लांब झाली, थोडं कापून टाक घालती का? अगो सकाळी सकाळी आणखी काय हे? जेवण बनवायचं आहे, नीताच्या शाळेत जायचं आहे, मला नाही जमणार. सुबे सुबे, इजा जरा लांब झाली, थोडं कापून टाक घालती का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडाय. आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की. आई, ए आई, इजा जरा लांब झाली, थोडं कापून टाक घालती का? ठेव तुझी इजा तिकडे. इथं वैरण कापून कापून माझे तुझे तुकडे पडले. सकाळी शिजा दुरुस्त करायला पाहिजे होती. आपला भाऊ किती राबवतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं